हे गाईज न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे गोकुळ आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव गोकुळ ब्लॉग म्हणून आहे. आम्ही आज निघालो होतो नांदगाववरून उज्जैनसाठी. हे बघा एवढे जण निघालो आहे. ही आमची गाडी आहे. आपण बघू शकता हे पोरत दमले. CNG भरायचं आहे आमच्या गाडीमध्ये. CNG साठी खूप मोठी लाईन आहे बघा. रस्त्यामध्ये आम्हाला बिजाशनी माताचं मंदिर लागले होते. दर्शन घ्यायला काही जमलं नाही कारण खूप टाईम झाला होता. तर हे गाईज तुम्ही बघू शकतात आम्ही आता उज्जैनला पोचलो आहेत. पण ट्रॅफिकमुळे आम्हाला खूप टाईम झाला येता येता. तुम्हाला हे नाईटचे थोडं दाखवतो. हे बघा असं काही नाईटचं दृश्य आहे. बघायला खूप सुंदर आहे. तुम्ही पण जा उज्जैनला. तुम्हाला बघायचे असेल तर 7 किंवा 8 वाजेच्या अगोदर तिथे पोचायला पाहिजे तर तुम्हाला बघायला भेटेल. नाहीतर मग गेट बंद होऊन जातात. आम्ही गेलो होतो खूप लेट, त्याच्यामुळं गेट बंद झाले होते. त्याच्यामुळं मग आम्ही बाहेर फिरत होतो. बाहेरून बी खूप सुंदर दिसत होतं. हे जसं मंदिर सारखं दिसतंय ना, त्या मंदिर आणि प्रत्येक याच्यात मूर्ती आहे. दिसतंय नदी आहे. खूप टाइम झाला होता त्याच्यामुळे आम्ही बाहेरून फिरत होतो. चला म्हटलं बघून येऊ कसं दिसतंय. मी पण पहिली बारच गेलो. माझं बी पहिली बार होतं त्याच्यामुळे मी बी बघण्यासाठी खूप इच्छुक होतो. आम्ही फिरलो नाईटला पण असं काही दृश्य होतं नाईटचं. टाइम झाला होता त्याच्यामुळं काय मध्ये जायला भेटलं नाही. मग बाहेरून हे पाय इकडे पाय आता एवढं आहे का राखण बसायला लागतं. ट्रॅफिक असल्यामुळं आम्हाला खूप टाइम झाला होता. काय राखण आम्ही 2 फोटो निघतील ना. मग नंतर म्हटलं आता परत जाऊ रूमकडे. हे दिसतंय ते आपलं श्री महाकालेश्वर भक्त निवास होतं. नंतर मग आम्ही परत रूमकडे निघालो. हे 4 आणि मी 5वा. बघा नाईटचं सकाळी रूमकडे जाऊ म्हटलं. सकाळी लवकर उठावं लागेल त्याच्यामुळं आम्ही रूमकडे निघालो. उज्जैनचं काही नगरी आहे. येता येता परत आम्ही गेटकडे अशी आहे आलो. ही आहे आपली कमान. गेट बंद असल्यामुळे मध्ये काय जाता आलं नाही. पोरं म्हणे आता थोडी इकडे फोटो घेऊ. रात्रीचे 2-2:30 वाजले होते. पोरं रूमकडे म्हणे तरी फोटो काढून घेऊ. बाकी फोटो काढतायत. हे बघा फोटो काढतायत पोरं. या मूर्ती बघण्यासाठी आम्ही खूप इच्छुक होतो. पण मग रात्र झाल्यामुळे आम्हाला टाईम झाला त्याच्यामुळे काय बघायला भेटलं नाही. पाठीमागच्या साईडनी दिसतंय उज्जैनची नगरी असं दिसतंय. महाकालची नगरी. बरं फोटो काढायमध्ये मग नव्हते. तो हे काय खूप टाईम झालेला आहे. आता आम्ही चाललोय रूमकडे.
आता सकाळी भेटूया. आम्ही 5 जण आलो होतो, बाकी 5 जण रूमवरती आहेत. चला मग भेटूया सकाळी. हे बघा, हे आहे गेट. ही कमान आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग. हे गाईज, आपण बघू शकता हे सकाळचं वातावरण जिमचं दाखवतो मी. हे बघा सकाळचं वातावरण. तर आम्हाला दर्शनाला जायचं आहे. आत्ताच गेट उघडलेलं आहे, म्हणजे 6 वाजता उघडतं वाटतं. दर्शनाला जायचं आहे, पण बाकीचे पोरं आले नाही अजून. सर्व पोरं आलो. मग आता म्हटलं चला निघूया, दर्शनाला जाऊ. सगळे आले का? दर्शनाकडे निघालो. हे बाबा, आम्ही निघालो. मला दर्शनाची एवढी आस लागली होती, कधी दर्शन भेटेल. पण रस्ता खूप लांबचा होता. पण मग बघण्यासारखं रस्त्यामध्ये खूप काय काय होतं. हे आपले मेन कमान आहे. व्हिडिओ बनवले, पुढे निघालो. गाड्या आहे त्याला वाईस माल घरी. ते आता सारखं खूप काही आहे मध्ये. बरं म्हणे सकाळचं वातावरण खूप चांगलं आहे. व्हिडिओ फोटो आपण बघू शकतात. आम्ही आता मंदिरच्या आतमध्ये आलो आहे. हा एक पोरं मस्करी पण करत होते. हे आपलं महादेवाचं त्रिशूल. नंतर मग पुढं निघालो. हे बघा आतमध्ये असं आहे, खूप काही कोरीव काम केलं होतं. खूप छान आहे. तुम्ही पण या उज्जैनला. मग या साईडनी बघितलं तर महादेवाची खूप मोठी मूर्ती होती. हे बघा, हे बघा आपले भोलेनाथ. मग म्हटलं चला जवळ जाऊन बघू थोडं. जवळ गेलो. संदीप, हे बघा जवळून अतिशय सुंदर दिसतंय. पाणी वगैरे. हे कमळ आहे, डुप्लिकेट आहे पण मग छान दिसतंय. चला म्हटलं आता हे बघितलं, अजून एकदा बघून घ्या. म्हटलं चला आता निघू पुढं. आपले महादेव. हे चला मध्ये जाऊ. चला चलो अभी चलो अंदर चलते. हे कालिका माता आणि हे सप्त ऋषी आहेत. हे बघा सप्त ऋषी. चला मध्ये जाऊया. मध्ये चाललोय आम्ही आता. मानसरोवर मुख्य प्रवेशद्वार. कोण राहिला आपल्या मध्ये? हे आपलं मानसरोवर. शंकर भगवान.
बघा, हे आपले कालभैरव. पूर्ण इथून तिथून मूर्त्यांची रांग आहे. बघण्यासारखं खूप काही आहे. हे बघू शकता आपण, ते एकदम छान दिसते. तुम्ही जेवढं आतमध्ये जाल तेवढं छान आहे. आणि मध्ये हे बघा, त्या महादेवाची, हे बघा त्या महादेवाची बाराचं काही दृश्य दाखवलेलं आहे. हे मंदिरचं काही साईडनी काही कोरीव काम केलेलं आहे. बघा असं कोरीव काम आहे. हे आपले रावण. वाल्मिकी दाखव. आणि हे बघा इथं आपल्या भोलेनाथने जहर विष पिलेलं आहे. त्याचं दृश्य दाखवलेलं आहे. आम्ही आता मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. आम्ही आता मंदिराच्या खूप जवळ आलो होतो. मंदिराच्या जवळ आलो त्याच्यामुळे पोरं पण खूप खुश झाले होते का आपल्याला आता दर्शन होईल. हे बघा एवढे पोरं आलो होतो. आम्ही आता लांब आलोय मध्यपर्यंत. वणी सारखं नाही का गोल गोल. ते पाठीमागं मंदिर दाखवत. हे आहे मंदिर. कट्टा बरोबर आहे. नीट चालू कर ना. काय नंबर हे इकडे बघा, इकडे ब्रिज आहे. सोबत चालला बरं का. सोबत चालत. काय बात करतो. मोबाईल नाही आला. बघा आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत. दर्शनासाठी दर्शनासाठी जेवढं लवकर येते तेवढे लवकर येते. कारण गर्दी बघा, गर्दी किती होत आले बाप्पा. आम्ही अजून मंदिरात आताच आलो. दर्शन जर पाहिजे असेल ना तर जेवढं लवकर उठून
दर्शनाला याल तेवढं चांगलं आहे, कारण गर्दी एवढी. हे बघा, तुम्ही गर्दी बघू शकतात. बघा ही गर्दी. बघा, आम्ही आता पुऱ्या बाऱ्या पूर्ण केल्या. आता चाललोय मंदिराच्या आतमध्ये. त्या बाऱ्या लागल्या होत्या. हे बघा मागं बाऱ्या. काम आता एक महादेव महादेव महादेव. सोबत या रे, सोबत या. आले अभि नाना ते आलं का? आपल्या साईडला आहे का? पोरांचा जोश बघा. दर्शनाची आस लागली. हे बघा, हे मग आम्ही ओंकारेश्वरला नंतर आलो होतो. हे आहे सकाळचं वातावरण. ओंकारेश्वरचं मंदिर पहा कसं दिसतंय. सकाळ झाली होती. हे बघा, लोकांची गर्दी बघा नदीवरती आंघोळीसाठी. मग आम्ही आंघोळीला गेलो. हे बघा, आंघोळीला गेलो होतो. आंघोळ झाली. हे बघा, आम्ही तिघं होतो आंघोळीला आलो होतो. बाकी पोरं येणार होते आंघोळीला अजून. हे बघा, नंतर निघालो आम्ही आता दर्शनाला. तर आम्हाला मध्ये मोठासा पूल लागला होता. हे बघा, मंदिर त्या साईडने आहे. बघा, आपण बघू शकता. हे बघा, ही नदी काही मुडी बिडी दिसतंय. ते नजारे खूप छान आहेत. पाहण्यासारखं आहे. तुम्ही ओंकारेश्वरला पण या. हे बघा, मी पण पहिल्यांदाच आलो होतो. हे बघा, पूल आम्ही पास केल्यानंतर पुढं लागलो बारीसाठी. हे बघा, व्हिडिओ बनवत होतो त्याच्यामुळे दादा बी खूप खुश होते. त्याच्यामुळे ते कॅमेऱ्याकडे बघत होते. आणि हे आपले संदीप. आणि हे बघा ओंकारेश्वरचं मंदिर.
दर्शन झालं. हे बघा दर्शन झालं आमचं. दर्शन झाल्यानंतर आम्ही परत ब्रिजवरून चला मग आपला आता व्हिडिओ झाला आहे पूर्ण. अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.